नमस्कार मित्रांनो. भारत हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा असलेला देश आहे. मात्र इथे अशा काही जागा आहेत ज्या भयकथा आणि रहस्यमयी घटनांसाठी प्रसिद्ध आहेत. येथे अशाच काही प्रसिद्ध भूताटकीच्या ठिकाणांची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला व्हिडिओ चालू करू. पहिला, भानगड किल्ला, राजस्थान. भानगड किल्ल्याच्या भारताचा सर्वात भूताटकीचा किल्ला म्हटले जाते. सांगितले जाते की सिंहिया नामक तांत्रिकाने राजकन्या रत्नावतीला जादूने वश करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला आणि त्याचा मृत्यू झाला. मरतेवेळी त्याने संपूर्ण भानगडाला शाप दिला की तेथील प्रत्येक व्यक्तीचा आत्मा कधीच मुक्त होऊ शकणार नाही. आजही सूर्यास्तानंतर येथे प्रवेश करण्यास बंदी आहे. अनेकांनी येथे अनोळखी आवाज, विचित्र सावल्या आणि अचानक थंडगार वाऱ्याचा अनुभव घेतला आहे. रात्री किल्ल्यात राहिलेल्या काही लोकांचे गायब होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुसरा, कुलधरा गाव, राजस्थान. 13व्या शतकात पालीवाल ब्राह्मणांचे हे समृद्ध गाव होते, पण एका अमानुष राजकारण्याने गावाच्या सुंदर मुलीवर वाईट नजर टाकली. गावकऱ्यांनी रातोरात गाव सोडले आणि गावाला शाप दिला की कोणीही इथे राहू शकणार नाही. आजही येथे कोणीही स्थायिक होत नाही आणि गाव पूर्णपणे ओसाड आहे. लोकांनी येथे अनोळखी हसण्याचे आवाज, पायांचे आवाज आणि विचित्र सावल्यांचा अनुभव येतो. येथे रात्री राहिलेल्या लोकांना असामान्य शक्तींचा अनुभव आला आहे. तिसरा, शनिवार वाडा, पुणे. पेशव्यांच्या काळातील ऐतिहासिक वास्तू असलेला शनिवार वाड्याला गुन्हेगारी इतिहासामुळे भूताटकीचा शाप लागला आहे. 16 वर्षीय नारायणराव पेशव्यांची त्यांच्या काकांनी कट रचून हत्या केली आणि त्याचा आत्मा अद्यापही येथे फिरत असे सांगितले जाते. रात्री काका मला वाचवा, काका मला वाचवा असे हाक मारणाऱ्या मुलाच्या आवाजाची साक्ष अनेक लोकांनी दिली आहे. अनेकांनी येथे अचानक थंडी जाणवते, विचित्र सावल्या दिसतात आणि अज्ञात शक्तींचा अनुभव येतो. चौथा, डुमास बीच, गुजरात. डुमास बीच हा हिंदू स्मशानभूमीचा जवळ असलेल्या आत्मांनी वेढलेला मानला जातो. सांगितले जाते की जे लोक इथे रात्री फिरतात ते अनेकदा बेपत्ता होतात किंवा त्यांची अज्ञात शक्तीचा अनुभव येतो. रात्री समुद्रकिनारी विचित्र आवाज, पायांचे ठसे आणि अचानक गायब होणाऱ्या सावल्या दिसतात. काही लोकांनी अनोळखी हसण्याचे आणि रडण्याचे आवाज ऐकले आहेत. पाचवा, अग्रेसन की बावली, दिल्ली. ही 15व्या शतकात बांधलेली एक पुरातन बावली आहे. असे म्हणतात की पूर्वी येथे काळे पाणी होते, म्हणजे बावली म्हणजे पाण्याची विहीर. पूर्वी येथे काळे पाणी होते जे लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत होते. पायऱ्यांवर खाली जाताना मागे कोणीतरी चालत असल्याचा अनुभव अनेक लोकांना आला आहे. काही जणांना अचानक ढकलल्यासारखे वाटले आहे, पण तिथे कोणीही नव्हते. 6वा, जीपी ब्लॅक, मेरठ. हा एक त्यागलेला बंगला आहे जिथे लोकांनी विचित्र गोष्टी अनुभवायला मिळतात. सांगितले जाते की इथे 4 पुरुष मेणबत्त्यांच्या प्रकाशात दारू पित असतात आणि अचानक गायब होतात. काही लोकांनी येथे अचानक प्रकट होणाऱ्या स्त्रीचा चेहरा आणि विचित्र आवाज ऐकले आहेत. 7वा, रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद. रामोजी फिल्म सिटी ज्या जमिनीवर बांधली गेली आहे ती पूर्वी निजामाच्या सैन्याच्या रक्ताने माखलेली होती. मृत सैनिकांनी आत्मा अजूनही इथे आहे असे म्हटले जाते. इथे शूटिंग करणाऱ्या लोकांना अचानक वस्तू हलताना, लाईट्स बंद होताना आणि विचित्र आवाज येऊ शकतात. 8, किल्ला राय पेथुरा, दिल्ली. हा किल्ला पृथ्वीराज चव्हाणच्या काळात बांधला गेला होता. सांगितले जाते की त्याचा आत्मा आजही येथे फिरतो. रात्री येथे अनोळखी सावल्या, घोड्यांच्या टापांचे आवाज आणि अचानक तापमान कमी होण्याचे अनुभव लोकांना आले आहेत. रात्रीच्या वेळी येथे फिरणाऱ्या लोकांना काहीतरी पाठलाग करत असल्याची जाणीव होते. किल्ल्यातील जुन्या भिंतीमध्ये अज्ञात आवाज ऐकू येतात. 9वा, माळसा शहर, दिल्ली. हा महाल ओड अली शाह आणि बेगम विलायती महल यांचा होता. या राजघराण्याला ब्रिटिशांनी संपवले आणि तेव्हापासून या महालाला शाप लागला आहे. इथे कोणी गेल्यास त्याला अपाय होतो असे म्हणतात. 10वा, दुमाहोन घाट, पश्चिम बंगाल. या घाटावर अनेक अनैसर्गिक मृत्यू झाले आहेत. लोक म्हणतात की रात्री या घाटावर पाण्याच्या आतून काहीतरी येत आहे आणि लोकांना खेचून जात आहे. इथे रात्री पाण्याच्या लाटा विचित्र आवाज काढतात. काहींनी पाण्यात माणसांची आकृती दिसल्याचा भास केला आहे. 11वा, लांबी देहर खान, उत्तराखंड. शापित खानाने हजारो मृत्यू. या ठिकाणी हजारो कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर ही जागा ओसाड झाली असे मानले जाते.
त्या मृत्यू आत्म्यांनी या जागेला शाप दिला आहे. इथे अनेक अघटित घटना घडल्या आहेत. येथे रात्री अचानक वेदनादायक किंकाळ्या ऐकू येतात. काहींनी वाऱ्यातून कोणीतरी ओरडल्यासारखे वाटते. 12वा डॉव हिल पश्चिम बंगाल. डॉव हिलमध्ये व्हिक्टोरिया बॉयज स्कूल हे भुताटकीसाठी प्रसिद्ध आहे. येथील वृक्षराजीमध्ये आत्मे दिसतात असे स्थानिक सांगतात. झाडाच्या मागून लाल डोळ्यांची आकृती दिसते. अनेक विद्यार्थ्यांनी रात्री अज्ञात सावल्यांचा अनुभव घेतला आहे. 13वा खुनी नदी जम्मू काश्मीर. ही नदी अचानक गायब होणाऱ्या लोकांसाठी ओळखली जाते. स्थानिक सांगतात हे पाणी शापित आहे आणि कोणीही इथे राहू शकत नाही. रात्री इथे अनोळखी प्रकाश दिसतात. 14वा द्वारका गुजरात. द्वारका हे भगवान श्रीकृष्णाचे पौराणिक शहर मानले जाते. सांगितले जाते की हे शहर समुद्राच्या तळाशी गेले आहे, पण त्यांचे अवशेष आजही जिवंत आहेत. समुद्राच्या आत पुरातन इमारतींच्या संरचना दिसतात, पण कुणीही त्यांना स्पर्श करू शकत नाही. पाण्याच्या आत अनोळखी आवाज आणि प्रकाशाशी ज्योत असतात. बीरभूमचा जादूगाराचा बंगला पश्चिम बंगाल. येथे एक जादूगार राहायचा ज्याने काळी विद्या साधली होती. तो अचानक गायब झाला आणि त्याचा बंगला शापित झाला. या बंगल्याच्या जवळ गेलेल्या लोकांनी अज्ञात शक्तींचा अनुभव घेतला आहे. काहींना अचानक भीती वाटली तर काहींच्या अंगावर काटा आला. भारतातील अशा रहस्यमय ठिकाण जाण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये असते. काही ठिकाणी केवळ भयकथा असू शकतात, पण काही ठिकाणी अज्ञात शक्तींचा अनुभव लोकांना आला आहे. तर तुम्हाला यापैकी कोणत्या ठिकाणी